भविष्यात समान पाणी वाटप ही गाव तालुका पातळीपासून ते जागतिक स्तरापर्यंतची काळाची गरज असल्याचं प्रतिपादन भाई माधवराव बागल पुरस्कार विजेते आणि शिक्षण तज्ञ आनंदराव पाटील यांनी केलं। याबाबत त्यांनी टीव्ही नेक्स्ट मराठीचे पत्रकार राजेंद्र मकोटे यांच्याशी संवाद साधला। नमस्कार, टीव्ही नेक्स्ट परिवाराच्या वतीने आपलं स्वागत। कोल्हापूरच्या बागल विद्यापीठाचा हा भाई माधवराव प्रतिष्ठित पुरस्कार गेली 50 वर्षाधिक सामाजिक क्षेत्रात आणि विशेषतः समान नागरी पाणी वाटप यामध्ये कार्यरत असलेले आदरणीय आनंदराव पाटील यांना देण्यात येत आहे। या पुरस्काराविषयी काय आपल्या भूमिका आहे? हा पुरस्कार मला मिळाल्याबद्दल मला अतिशय आनंद होतो। याचं कारण मी कॉलेजची 2 वर्ष कोल्हापुरात होते। ते साल होतं 1948 ते 1950। तर या काळामध्ये माधवरावांचे सतत त्यांचे विचार ऐकणं, त्यांच्याबद्दल पेपरमध्ये वाचणं असं सतत होत होतं। मी स्वतःही विद्यार्थी चळवळीत भाग घेत होतो, कार्यकारिणीचा सभासद होतो आणि दाजीबा देसाई सेक्रेटरी होते। असा तो काळ होता। कोणालाही खाजगीकरण पाण्याचं होऊ शकत नाही। म्हणजे जमिनीचं खाजगीकरण झालं आहे, जमिनी लोकांनी आपापल्या मालकीच्या केलेल्या आहेत, हे सगळं ठीक आहे, परंतु पाण्यावरती मालकी कोणी सांगू शकत नाही। आणि त्यामुळं पाणी हे सर्वांना समन्वयानं वाटून द्यायचं अशी आमची कल्पना आहे। त्यासाठी समन्वयी पाणी हक्क परिषद पुणे ही संस्था 2000 साली ही संस्था स्थापन झालेली आहे।